नांदगाव खंडेश्वर येथील महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या ग्राम रोजगार सेवकांना अजूनही त्यांचे मानधन मिळाले नाही। त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे। त्यांचे मानधन लवकर मिळवून देण्याची मागणी सेवकांनी केली आहे। महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर एक ग्राम रोजगार सेवक कार्यरत असून प्रशासन सर्व शासकीय कर्मचारी कंत्राटी कामगारांना कोरोना सदृश्य परिस्थितीत पगार मानधन देत आहे। मग महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या या योजनेचा महत्त्वाचा दुवा घटक असलेल्या ग्राम रोजगार सेवकांचे काय, या बाबतीत कोणीच विचारधीन नाही। त्यामुळे ग्राम रोजगार सेवकांवर उपासमारीची वेळ आली आहे। या बाबींवर लक्ष केंद्रित करून गरीब रोजगार सेवकांना न्याय द्यावा व रोजगार सेवक यांना प्रवास भत्ता मिळवून द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक कर्मचारी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष संदीप कदम यांनी केली आहे। राज्य सरकारने समस्त कर्मचाऱ्यांना आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांना मानधन वेतन देण्याचे ध्येय केलेले आहे, परंतु या महाराष्ट्रामध्ये ग्रामीण रोजगार हमी योजनेचा मूलभूत घटक असलेला रोजगार सेवक हा या योजनेपासून वंचित आहे। आज रोजगार सेवकांची आर्थिक परिस्थिती डबघाईस आलेली असून रोजगार सेवक हा मरणावस्थेत पडलेला आहे, तरीसुद्धा शासन रोजगार सेवकांकडे लक्ष देत नाही। विदर्भ न्यूज करिता नांदगाव खंडेश्वर येथून उत्तम ब्राह्मणवाळे।